आज वाटलं चला दुधी भोपळ्याची भाजी करू. पण मग आता ह्या सालांचं काय करता येईल? तर ह्या सालांची एक चटणी बनते, मस्त क्रिस्पी अशी. आता त्याच्यासाठी काय करायचं, तर हा दुधी भोपळा मी चिरून घेतला आणि त्याचे 4 तुकडे करून मग त्याला किसायचं. त्याची जी साल आहे, पाठीमागचा भाग आहे, त्या सालीला किसून घ्यायचा, जो हिरवा भाग आहे त्याला. आता दुधी भोपळा छान कोवळा असेल तर त्याची पाट पण अशी छान कोवळी असते आणि छान पटापट किसल्या जाते. हे बघा, ह्याची पटापट किसल्या जाते. असा त्याचा किस होतो. आता हा झाला आपला किस तयार. हे घेतले थोडे तीळ, मीठ, आता तेल तापलं आणि मोहरी टाकली त्यात थोडी. आता ते किसलेले साल ते टाकूया. त्यात आता हळद, धने जिऱ्याची पूड थोडीशी, लाल तिखट, एकदम कमी फ्लेमवर तुम्हाला हे परतावं लागेल, कारण हे जळलं नाही पाहिजे. ते आपल्याला छान परतायचं आहे, छान भाजून घ्यायचं आहे, क्रिस्पी होईपर्यंत. हे जे साल आहेत ना, आता जसे मऊ आहेत ना, ते तसे राहणार नाही. थोड्या वेळाने ते छान असे क्रिस्पी होऊन जातात. आता ह्यात व्हेरिएशन तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही लाल तिखटाच्या ऐवजी लाल मिरच्या असतात त्या कुटून आणि त्यात लसूण घालून असं पण करू शकता. त्याने पण चव मस्त लागेल. पण सिन्स दुधी भोपळ्याची भाजी थोडीशी तिखट किंवा थोडीशी स्पायसी करतो, त्यामुळे ही चटणी थोडीशी माइल्ड असली तरी चालतं. ती चवीला छान लागते. चवीपुरतं मीठ, आता छान परतून घ्यायचं. ही आत्ता अशी मऊ दिसते आहे, पण त्याला छान थोडा वेळ मंद आचेवर एकदम परतून ती क्रिस्पी होऊन जाईल. अजूनही मऊच आहे ती, थोडासा वेळ लागेल. हां, आता ही झाली क्रिस्पी एकदम. त्याच्यातला ओलावा, पाणी जो आहे ना, ते निघून जातं पूर्ण. ही माझ्या सासूबाईंची रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेल.